पहलगाम हल्ल्यानंतर सरकारची कोणतीही स्पष्ट नीती समोर येत नाही। पहलगाम हल्ल्यानंतर विरोधक सरकारसोबत काँग्रेसच्या CWC बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली माहिती। पाकिस्तानसोबत युद्ध सुरू करा, आम्ही सरकारसोबत। पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचं विधान। दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, संपूर्ण देश सरकारच्या सोबत। पहलगाम हल्ल्यावर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। रामराजे नाईक निंबाळकरांना वडूज पोलिसांचं समन्स, उद्या चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश। जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी समन्स। शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं नाही, कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांना प्रश्न। शेतकरी कर्जमाफीवर काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यावर, ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? आश्वासन का दिलं? कुणी दिलं? राजू शेट्टी म्हणतात विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं महायुतीने दिलं। गाव गुंडांकडे रायगडचं पालकमंत्रीपद जाता कामा नये, संजय राऊतांचा भरत गोगावलेंवर अप्रत्यक्ष निशाणा। आदिती तटकरे संयमी आणि कार्यक्षम मंत्री, आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपद असेल तर स्वागतच, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत, त्या संयमी आहेत। रायगड सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे गाव गुंडांकडे असता कामा नये, अत्यंत संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजे। पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या अमोल काळेला महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून अटक। पुण्यामधल्या भोसरीमधून अमोल काळे अटकेत। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना नोटीस, ईडीने दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात नोटीस बजावली। येत्या 3 महिन्यामध्ये जातीय जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात होणार, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणार। संपूर्ण देशभरामध्ये डिजिटल पद्धतीने जनगणना होणार आहे।